महाराष्ट्रात आज सर्वे केला तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंना जास्त पसंती मिळेल. बच्चू कडूंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते. महाराष्ट्रात आज जर कोणी सर्वे केला तरी एकनाथ शिंदे यांचेच नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येईल. कायम सर्वसामान्य जनतेशी असलेल्या त्यांच्या बांधिलकीमुळे मलाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते आहे. आणि यासाठी देवाला कशाला साकडे घालू, आता तुम्ही थेट जनतेला साकडे घाला, असं वक्तव्य शिवसेनेचे विधान परिषद सदस्य बच्चू कडू यांनी केलं आहे. आज पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी शिवसेनेने शेतकऱ्यांबद्दलचे विभागवार धोरण ठरवणे गरजेचे असल्याचं सांगितलं आहे. तसेच विविध घडामोडी आणि सामाजिक राजकीय घडामोडींवर त्यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली. खरं तर पांडुरंग म्हणजे पंढरपूर आणि महाराष्ट्राचं दैवत आहे, ज्या देशाचं दैवत आहे. आणि पांडुरंग म्हणजे गरिबाचा देव असं एकंदरीत समीकरण आहे. आणि आमचं दैवत खरं तर आम्ही मंदिरात देव पाहण्यापेक्षा शेतकऱ्यामध्ये दिव्यांगामध्ये देव पाहण्याची आमची आतापर्यंतची प्रथा आहे, विचार आहे. आणि पहिले दर्शन आपण रायगडाला घेतलं, आता पांडुरंगाला घेतलं आणि तुळजाभवानीला भवानीला जातो आहे. विनंती एकच आहे, प्रार्थना एकच आहे पांडुरंगाला का आमच्या सरकारला शेतकऱ्यापतीच्या भावना ज्या आहे, खास करून मुख्यमंत्री साहेबांना अधिक कशा चांगल्या येईल, कारण येणारा काळ अधिक कठीण जाईल शेतकऱ्याची अशी अवस्था आहे. मला असं वाटतं का ते जे साकडं घालायचं काम आहे ते जनतेसोबत घालू, जनतेला आम्ही सांगू का आम्हाला असं वाटतं का मुख्य शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं, मला एकट्यालाच नाही वाटत. तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.